हे आहे कबनूर ग्रामपंचायतीनं जलशुद्धीकरण प्रकल्प दुरुस्ती या नावाखाली केलेल्या कामाचं 5,26,799 रुपये खर्चाचं व्हाउचर। हे आहे जलशुद्धीकरण केंद्र। ग्रामस्थ कृष्णात मगर यांच्या म्हणण्यानुसार जलशुद्धीकरण केंद्रावरील पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ही रक्कम खर्च झाली आहे असं कागदोपत्री दिसत असलं तरी प्रत्यक्षात त्याप्रमाणे काम झालं नसल्याचा दावा कृष्णात मगर यांनी केलाय। मगर यांनी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत याबाबत प्रश्न उपस्थित करत प्रत्यक्षात काम झालं नसताना कशाच्या आधारे 5,26,000चं बिल अदा करण्यात आलं अशी विचारणा केली। यावर ग्रामसेवकांनी आपण नवीन असल्यामुळे आपल्याला या खर्चाची माहिती नसल्याचं सांगितलं, तर सरपंच शोभा पोवार निरुत्तर झाल्या। उपसरपंचांनी मगर यांना पायऱ्यांच्या कामाचं हे बिल नसल्याचं सांगितलंय। यावर पायऱ्यांच्या कामाचं बिल नसेल तर हे नेमकं कशासाठीचं बिल आहे ते सांगा, संबंधित कामाचे एस्टिमेट, टेंडर, वर्क ऑर्डर दाखवा अशी मागणी केली। यावर मात्र ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना काहीच उत्तर देता आलं नाही। काम न करताच बिल देण्यासाठी सरपंच आणि ग्रामपंचायत ठेकेदारावर एवढे मेहरबान का झालेत? काम न करताच बिल मिळालेला तो ठेकेदार कोण असे प्रश्न उपस्थित करत कृष्णात मगर, विकास पाटील, प्रशांत भिवगडे, रियाज चिकोडी, मुकुंद कुरुंदकर, विनायक गुंडकले, स्वप्नील कोरवे, मारुती पवार, सुशांत माने यांनी याबाबत ग्रामपंचायतीनं योग्य खुलासा केला नाही तर आंदोलन छेडू असा इशारा देतानाच ग्रामपंचायतीनं यापुढे सर्व कामांची ऑनलाईन पद्धतीनं टेंडर प्रसिद्ध करावीत अशी मागणी करणारं निवेदन सादर केलंय। आम्ही फिल्टर हाऊसमध्ये झालेला भ्रष्टाचार गावसभेमध्ये उघड केला आहे। या भ्रष्टाचाराला 5,26,000चं बिल कसं काढलं, न काय काम करता याची माहिती आम्ही विचारपूस गावसभेमध्ये सरपंच यांना केलेली आहे। त्यांच्याकडून आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही आहे। ह्याच्या पुढे जर आधी 2 दिवसात आम्हाला जर उत्तर नाही मिळालं तर आम्ही पुढची कारवाई करणार आहोत। आणि आता मी फिल्टर हाऊसमध्ये आहे, तुम्ही कामाची पाहणी बघू शकता। काहीही काम न करता कसं काय बिल काढलं, तुम्ही पुढच्या काळात आम्ही पुढे ही दाद मागणार आहोत।